तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो। तर आज सुंदर असं आपण उंडवडी सुट्ट्यात म्हणजे आपल्या गवळ्याची उंडवडी बरं का मित्रांनो, पाटस रोडला गवळ्याची उंडवडी, त्या गवळ्याच्या उंडवडीत वाडा आलाय आपला मित्रांनो। तर या ठिकाणी आता किराणा माल आपल्या बिराडावं लागतो ना, आपलं तेल मीठ काय असेल ते, साखर साबण, हे आपण बाजाराला चाललोय बरं का मित्रांनो, 70 आणि मी। तर सुंदर असं आपण बाजार करून जाणार आहे वाड्यावर, चला। तर मित्रांनो या ठिकाणी ब्रिज आणि ब्रिज खाली आलोय बरं का। तर उंडवडी सोपा, उंडवडी सुपे, चला आता वरती जायचं ब्रिज खालून, पलीकडे आपण बाजार घेणार आहे, चला। बरं वाटतंय ना गायच्या खाली गार गार गार। काय होते याला कोणी उचलणार नाही, कारण की तुम्हाला लाकडाची माहिती नाही। बघा जरा आता या लाकडाची माहिती सांगतो, सांगा। हे संपूर्ण औषधी मिळते दादा, पण ही लाकूड आपल्या महाराष्ट्रात मिळत नाही। मग हे लाकूड मिळते कुठं बघा, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो। यशवंत, श्री यशवंत सुपर मार्केट, होलसेल व किरकोळ मालाचे व्यापारी। तर या ठिकाणी आपण आलोय सुंदर असं आता। एकदम घेतलं म्हणजे तिकडं 5 ठेवा आणि इकडं 5 ठेवा। ओय ते किती 3 येते का? हा मग करा की 4-4। ओके असू द्या। आणखी दुसरं का? हा मिठाचा एक पुडा येतं, एक ठेवा ह्याच्यात, घेर त्यातलं मीठ पुडा पलीकडे खोती बाहेरच्या साईडला, पलीकडे ह्या पिशव्यांच्या पलीकडल्या साईडला 282 रुपये। ह्याचं 282 रुपये का? ठीक आहे। आणि ह्याचं 10 कमी म्हणल्या 272 झालं असतील। तेलाचं हे पुडा किती रुपयाला आहे मिठाचा? 15ला आहे। 267 आणि सदरचं सगळं एकत्रच करू का? नाही ना, सगळं एकत्र नाही, वायलं सगळं। मित्रांनो गवळ्याच्या उंडवडीत सकाळ बाजार केला आणि तिथनं डायरेक्ट म्हणजे उंडवडी सोपा बरं का। आता गवळ्याची उंडवडी म्हणतात, पण स्पष्ट भाषेत ते बोर्डावर लिहिलेलं आहे उंडवडी सोपा। त्या उंडवडी सोप्यातून डायरेक्ट आज मेंढर मोठी मजल झाली, कारण की मध्ये कुसाळच लागलं सगळं माळरान, त्यामुळे मेंढराला थांबायलाच काय नव्हतं। मग शिरसोपाळाकडे आपला वाडा चाललाय, तर आज शिरसोपाळात जातील बहुतेक। आणि शिरसोपाळाच्या पाठीमागे तांबाट्याचं वावर भेटलं आपल्याला, तर सुंदर असं तांबाटी चारतोय आता। तांबाट्याची फुगली की मग आपण हळूहळू आता शिरसोपाळात जायचं। तर शिरसोपाळमध्ये गेल्यानंतर तुम्हाला शिरसाई देवी आणि शिरसोपाळामध्ये बाबा माकडं प्रसिद्ध आहेत मित्रांनो, तर ती माकडं तुम्हाला दावणार आहे बरं का मी, चला। तर ह्या ठिकाणी हे एक वावर मित्रांनो तांबाट्याचं आहे। आता म्हणजे हे झाले, तारा बिरा काटे सोडलेत आहे, आणि इकडून काकाची मेंढरं आली आहे बरं का। पलीकडे बी तांबाट्याचं वावर होतं, पण त्यात काय झाला विषय, त्यात तांबाटी जरा कमी होती। काका त्यात तांबाटी नव्हती होय? बर येऊन द्या इकडे, बोलवा। ही खाल्ला कोणी फिरवा वरती बाबा, खाल्ला कोणी मस्त ह्याच्यात मारणाची फळं इथं। तर या ठिकाणी मालक बी आहेत बरं का मित्रांनो, तारा गोळा करते ते। आपलं इचरून पुसून चारलेलं बरं असतं होय काका? इचरून पुसून चारलेलं बरं असतं। तर काकाची मेंढर तिकून आली बरं का, आता सुटली मस्त वेगळी ह्याच्यात। हा होय 70 हे मिनिटं दाब आपले हे काका तर तांबाटा येते तोडायला। काका लागा तांबाटा गावलोय चांगलं, खा खा खा। ओके
काकानी तर एक गवळं बघून तांबट आणलं बाबा. 70 आपले आडो. हा होय. मग आप्पा काय नियोजन आहे आज? काय ना या ह्याच्यावनी आल्या त्या त्या उंडवडी सुट्यावनी. बर. आता हे मोर शिरसुफळ गाव आहे. इथं गाव तांबाट मध्ये बर. गोरकर पाहुण्याचं. हा हा हा. ती आता तांबाट्यात फोगली ताईन बाबा गेलाय. मग पुरं म्हणली भूक लागली ती बिळे आणायला शिरसुफळात. शिरसुफळाला त्या मालकाने नेला. मग आता गेलाय बाबा ना त्या फोगुनी काय बसली जाय तांबाट्यात. बर. मग आता ते बाबळी बिबळी पाडायच्या. बाबळी काय ते दोन सांगितले तर ती पाडायची जाय. वाघ मोडा पाहुणा हे उडीला. मग काका तुमचं कसं काय नियोजन? बरे बाबा आमचं बरं आहे ना? आले मजा. तुमची तरी कत्ती नाही त्यामुळे जरा थोडं नडलं या. आम्हाला किती नाही ना कत्तीची तुम्हाला चांगली चालवा येते कत्या. जमत. बरं बरं. बघू आता मोरल्या वर्षी आम्ही बी कत्ती बनवू आप्पा आपण. मित्रांनो ह्या ठिकाणी ही इडी बाबळ आणि इकडं गुडवी बाबळ आहे बरं का. तर येड्या बाबळीला शेंगा भयानक आहेत. आपण ती नंतर पाडणार आहे. आपण त्याला काटालंही असल्यामुळे टायमिंग लागणार बोले निवांत पाडावं लागणार आहे. आणि अवका ही गुडवी बाबळ. तर आता मी ह्या गुडवी बाबळी चालणार आहे आणि पाडणार आहे. तर मित्रांनो सुंदर अशी आपण बाबळ पाडली बरं का. या अशा प्रकारची. कसं आहे आणि शेंडा ठेवलाय वर. या ठिकाणी खाली आपली मेंढर चरते सुंदर अशी या अशा प्रकारची. आणि या अशी बाबळ हाणली आणि शेंडा ठेवलाय बरं का. वर त्याच्यात 2 कोटी होते त्यामुळं तो काय हाणला नाही. पक्ष्याची कोटी. पक्ष्यांचं नाही का तिथं येऊन बसतील ती. आणि आपली कुऱ्हाडी तर अडकावली. आणि असा परिसर दिसतोय आपला वर बाबळीहून. आणि त्या तिथं खाली ते शिरसुफळ आहे मित्रांनो. चला आता खाली उतरतो मी. कारप्पा ओ अरे हे बघ कशी काय बाबळ आता दिसायला लागली या. लागा 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 चिवळ्या भाडकानीला 2 झाली वाटतं. हाक्या पाहुणीची आहे का? हाक्या पाहुणीची इटला की. बर. अय त्या खाल्ला कुड्या वावरात पाडा. खाल्ला कुड्या बिराडा आली आपली. ह्याच्यात होय. ह्याच्यातच पाडा. अरे ह्यातच पाडा ह्यातच. तर मित्रांनो पाला खाल्ला आणि मेंढर आपली मकाच्या वावरात आली बरं का. तर मकाच्या ह्या ठिकाणी आपली कणस बी भरपूर गावली. तांबाटी आणि डाळा. तर आता बिराडा बी आली तर यांना सांगितले पाडा. आणि बाबा गावात गेलो होतो. बाबाने या शेलत बांधून बेळ आणली बरं का. तर आता मस्त बिराडाच्या ठिकाणी जाऊन आपण बेळ खाणार आहे. कार काकू गावली का वाटी व्यवस्थित? बर ओके. कार मावशी पाडा 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 बिराड पाडा. पाणी आहे इथं जात नाही काय पाण्याचं टेन्शन. वाट गावली नाही व्यवस्थित. आणि त्या हायवेवरनं क्रॉस करताना ते ह्याच्यावरून आली का? गावली ना मग नाही काय अडचण. तर काकूचा आणि मावशीचा आपण बिराडावर गेलो पाहिलो. त्यांचं बिराडाची गडबड चालली नाही. इथं अनुसायाचं चाललंय बरं का. आपले रुक्मिणी पाठीशी. आणि आता ते आवळान खाचलेलं म्हणजे गोड बांधलेलं मित्रांनो बिराड ते आता सोडते अनुसाया. हे अशा प्रकारे. मग अनुसाया खांदा बिंदा दुखून नाही वय येत पूर खांद्या. हा मग काय तिला घोड्या वाजूक बसत नाही त्यामुळं हे झाले. नाही तर घोड्या बी भारी बसणार. मग काय. तर ही आपली लाकडी माचुळी आहे बरं का मित्रांनो. ही माचुळी जुन्या म्हणजे जवळजवळ 12-13 वर्षाची माचुळी झाली बरं का. ही लाकडी माचुळी आहे मित्रांनो सागाच्या लाकडाची. तर ह्या माचुळी आपलं बिराड लागतं पूर्णपणे. कोकरी बिकरी हो का हे असे. आणि हे आपलं घोड शिल्लक होतं त्यामुळं त्याच्यावर पडशे आणि पाण्याची केंड
आणि बघा कोकरी अशी बांधून आणावला आणतात आम्ही बघा या अशा प्रकारे टक टक म्हणलं की मेंढर येणार आय दमाने टक टक हो आपलं काळच आलं तेवढं काळं कोकर कुठे हा पाय सोड की त्याचं तर अशा प्रकारे मित्रांनो हे नियोजन आपलं बंड मध्ये आहे बरं का तर मित्रांनो मस्तपैकी बिराड थोडस पाडू लागलो आणि लाईट जायची होती त्यामुळं पाणी भरू लागलो पाणी भरलं आता लाईट गेली पाणी बिनी भरून झालं बाया बिराड लावती आहे तर मगाशी बायाने आणलेली बिळ आता हे बिळ मस्त खातो टेस्टी बरं का कांदा कोथमीर टाकली त्याच्यात तर या बिळ खायला तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो धन्यवाद